नागपूर जिल्ह्यातील धामणा गावाजवळ असलेल्या चामुंडा एक्सप्लोझिव्हज या कारखान्यात 13 जून रोजी भीषण स्फोट झाला होता। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। विधान परिषदेत या दुर्घटनेसंदर्भातील लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान आमदार सतेज पाटील यांनी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका व्यक्त करत अधिकाऱ्यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला नाही याचा खुलासा करावा अशी मागणी केली। या प्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी धरणार आहोत की नाही, या संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांनी फायर सेफ्टी ऑडिट केलं का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले। मंत्री महोदय त्यांना वाचवायचा प्रयत्न करतायत अशी शंका निर्माण होते। एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळे अगदी अभिजित वंजारे म्हणाले की चेक देताना आम्हाला त्यात हस्तक्षेप करावा लागला, मग चेक देण्यात आला। मग नेमकं या मालकाला वाचवायचा तुमचा प्रयत्न आहे का? हे असंच घडत राहावं या राज्यात अशी मंत्री महोदयांची अपेक्षा आहे का? कारण की एवढे सगळे आमदार मंडळी म्हणतात की याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तुम्ही म्हणताय चौकशी करून सांगतो। मग अधिकाऱ्यांनी काय केलं? का गुन्हा दाखल त्या पद्धतीचा त्या ठिकाणी केला नाही, हे याचा खुलासा होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं आता आमदारांनी सांगितलं अधिकाऱ्यांना दोषी धरणार आहोत का नाही, फायर सेफ्टीचे नॉर्म्स दरवर्षी याचा अनालिसिस झाला का, त्याचा जाऊन तिथं तुमच्या अधिकाऱ्यांनी बघितलं का, ही सगळी माहिती घेऊन मला वाटतं तुम्ही कशासाठी त्याला वाचवायचा प्रयत्न करताय समजत नाही। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत यापूर्वी गृह खात्यानं असमर्थता व्यक्त केल्याचं सांगून सभागृहाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून पुन्हा एकदा याबाबतचा अहवाल घेऊ अशी माहिती संबंधित मंत्र्यांनी सभागृहात दिली।